12 राशीनुसार लाल किताबाचे तोडगे भाग 1. मेष राशी असेल तर नंबर 1. कोणाकडून कोणतीही वस्तू फुकट घेऊ नये. नंबर 2. तांबड्या रंगाचा रुमाल नेहमी आपल्याजवळ ठेवा. नंबर 3. दिवस संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी दळलेले गहू व गूळ यांचा केलेला पदार्थ गुडदाणी सारखा पदार्थ लहान मुलांना वाटा. नंबर 4. गुरूंची जमेल तेवढी सेवा करा. आईवडिलांची तसेच साधू संतांची जमेल तेवढी सेवा करा. नंबर 5. गोड पदार्थाचा व्यापार करू नका. तसेच कोणालाही गोड पदार्थ देऊन त्याच्या बदल्यात पैसे किंवा दुसरी वस्तू घेऊ नका. नंबर 6. सदाचार पाळा. गाईला पोळी भाकरी खाऊ घाला. नंबर 7. हस्तिदंतपासून बनवलेली कोणतीही वस्तू घरात किंवा स्वतःजवळ ठेवू नका. नंबर 8. डाव्या हातात चांदीची अंगठी घाला. नंबर 9. रात्री उशाशी म्हणजे डोक्याजवळ पाण्याने भरलेला पितळेचा तांब्या ठेवा आणि सकाळी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. वृषभ राशी असेल तर नंबर 1. देशी साजूक तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावा. नंबर 2. तांदूळ किंवा चांदी सारख्या वस्तू जवळ ठेवा. नंबर 3. घरात अन्न फक्त पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यातच ग्रहण करावे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे. नंबर 4. मजूर अपंग गरीब विधवा सफाई कामगार किंवा कन्या यांना पोटभर जेवण द्यावे. नंबर 5. महत्त्वाच्या तिथी साधून पवित्र आणि शुद्ध नदीत स्नान करावे. नंबर 6. दररोज मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा पाठ शनी आणि राहूच्या क्रोधापासून तुम्हाला सुरक्षित ठेवेल. नंबर 7. शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीला कमळाचे फूल अर्पण करावे. शक्य झाल्यास उपवास करा. नंबर 8. तुमचा लकी नंबर 7 आहे. तुम्हाला एक अंक टाळावा लागेल. नंबर 9. तुमचे भाग्यवान रंग पांढरा आणि गुलाबी आहेत, पण लाल तपकिरी आणि राखाडी रंग टाळावेत. नंबर 10. यासोबतच तुम्हाला शनी राहू आणि केतूची मंद क्रिया टाळावी लागेल. नंबर 11. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याशी चांगले वागावे लागेल. नंबर 12. खोटी साक्ष देऊ नका. नंबर 13. कोणालाही दगाफटका करू नका. नंबर 14. घरात मनी प्लांट लावा. नंबर 15. मुगाचे डाळ दान करा. मिथुन राशी असेल तर नंबर 1. मनी प्लांट लावू नका. नंबर 2. पशु पक्षी पाळू नका. मासे पाळू नका. पकडलेल्या माशांना भरपूर पाणी असलेल्या जलाशयात अथवा नदीत पाण्यात सोडा. नंबर 3. कमरेला पट्टा वापरू नका. नंबर 4. कुमारिकांचे पूजन करा. नंबर 5. नित्यनेमाने आईला नमस्कार करा. नंबर 6. शिवाची पूजा केल्याने अनेक समस्यावर मात करता येते. नंबर 7. शनिवारी शनीची पूजा केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते. नंबर 8. मिथुन राशीच्या जातकांनी बुधवारी गाईला चारा खाऊ घालावा. नंबर 9. राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी रोज मारुती स्तोत्राचे पठण करावे. नंबर 10. सोन्याचे दागिने धारण करावे किंवा दररोज केसराचा टिळा लावावा. नंबर 11. दूध आणि पाणी दान करावे किंवा सोमवारी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा. नंबर 12. दोन्ही नवरात्री देवी दुर्गाची विधीपूर्वक पूजा करावी आणि मुलींना खायला द्यावे. नंबर 13. तुमचा लकी नंबर 5 आहे. तुम्हाला 9 क्रमांक टाळावा लागेल. नंबर 14. भाग्यवान रंग हिरवा आणि पिवळा आहे, पण लाल चमकदार पांढरा आणि राखाडी रंग टाळावेत. नंबर 15. वाईट बोलणे कडू बोलणे आणि शिव्या देणे टाळा आणि खोटे बोलू नका. नंबर 16. चामड्याच्या वस्तू वापरणे टाळा. नंबर 17. व्याजाचा व्यवसाय करणे जुगार खेळणे आणि दारू पिणे हानिकारक आहे. कर्क राशी असेल तर नंबर 1. आईकडून चांदीच्या डबीत तांदूळ भरून ती डबी तिच्याच हातून स्वतःकडे घेऊन स्वतःजवळ ठेवावे. नंबर 2. 24 वर्षपर्यंत गाय पाळावी. नंबर 3. चांदीच्या पेल्यातून दूध प्यावे. नंबर 4. तांदूळ दूध चांदी हे पदार्थ आपल्या मुलीला द्यावे. नंबर 5. दुर्गापाठ करावा. नंबर 6. कन्यादान करावे. नंबर 7. आईच्या आज्ञेचे पालन करावे. नंबर 8. कोणतीही तीर्थयात्रेस जात असेल तर विरोध करू नये किंवा अडवू नये. नंबर 9. घरात ससा पाळू नका. सदाचार पाळा. नंबर 10.
पितरांना अर्पण केलेले जेवण चिमण्यांना घाला. नंबर 11 अनवणी पायाने देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्या. नंबर 12 नदी पार करताना नदीत तांब्याचे नाणे नदीत टाका. नंबर 13 पलंगाला तांब्याच्या पत्र्याचा तुकडा लावा किंवा तांब्याचे खिळे ठोकावीत. नंबर 14 घराच्या पायात चांदीची वीट बसवावी किंवा लावावी. नंबर 15 तांबे, गूळ, गहू हे पदार्थ दान करावे. नंबर 16 पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा व्यवसाय व्यापार करू नये. नंबर 17 धार्मिक कार्यात भाग घ्यावा. नंबर 18 आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नये. नंबर 19 मोफत सार्वजनिक पानपोई किंवा नळाची सोय करावी. नंबर 20 रवीशी संबंधित वस्तू पदार्थ मंदिरात वा कोणत्याही धर्मस्थानी दान करा. नंबर 21 डॉक्टर, वैद्य, हकीम असाल तर मोफत औषध उपचार करा. सिंह राशी असेल तर नंबर 1 सूर्याला रोज जल अर्पण करा. नंबर 2 काळे तीळ, उडीद डाळ शनिवार दान करा. नंबर 3 सोमवार महादेवाला जलाभिषेक घालावा. नंबर 4 रविवारी व गुरुवार विष्णू नामाचे जप करा. नंबर 5 काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खाऊ घाला. नंबर 6 मंदिरातील देवी देवतांना कपडे दान करा. गरिबांना जेवण द्या. नंबर 7 6 रविवारी दुपारी रुईच्या झाडाला पाणी घाला. नंबर 8 शनिवार घराच्या छतावर घोड्याचे नाल लावा. नंबर 9 रविवार आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ करा. नंबर 10 दुसऱ्यांची निंदा करू नका. नंबर 11 घरात हातपंप बसवा. नंबर 12 नारळ व अक्रोड एखाद्या मंदिरात दान करा. नंबर 13 अंध व्यक्तीस जेवण द्या. नंबर 14 तांब्याचे नाणे खाकी रंगाच्या धाग्यात ओवून गळ्यात धारण करा. नंबर 15 आपण दिलेला शब्द कायम पाळा. कन्या राशी असेल तर नंबर 1 शनिवारी अपंग व्यक्तीला जेवण द्या. नंबर 2 शनिवारी मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहून ते तेल दान करा. नंबर 3 माशांना खायला द्या. नंबर 4 कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या संख्येत नाणी मंदिरात दान करा. नंबर 5 पावसाचे पाणी जमा करून एका हिरव्या रंगाच्या बाटलीत ठेवा. नंबर 6 कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे, त्यामुळे बुधवार उपवास करू शकता. नंबर 7 वाहत्या पाण्यात हिरवे मूग प्रवाहित करा. नंबर 8 दुर्गा मातेचा पाठ करा. नंबर 9 गाईला हिरवा चारा खाऊ घाला. नंबर 10 रोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. तुळ राशी असेल तर नंबर 1 तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. नंबर 2 शुक्रवार लक्ष्मीची पूजा करा आणि खीर अर्पण करा. नंबर 3 बुधवार घरात मनी प्लांट लावा. नंबर 4 बहिणीची सेवा करा, कन्यापूजन करा. नंबर 5 शनिवारी गरीब तसेच अंध व्यक्तींना भोजन द्या. नंबर 6 राहूचा त्रास असेल तर वाहत्या पाण्यात जवस प्रवाहित करा. नंबर 7 कपाळाला रोज हळदीचा किंवा चंदनाचा टिळा लावा. नंबर 8 स्वयंपाकघरात बसून जेवण करा. नंबर 9 गुरुवार पिंपळाचे एक झाड लावा आणि ते जोपासा. नंबर 10 खोटे बोलू नये. लाल व काळा या रंगापासून सावध राहा. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.